सध्या आपण मित्र वाटेगाव मध्ये आहोत. आपण सध्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही आता दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे काय भावना आहेत त्या आपण शासन दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण काय शेतकऱ्यांच्या मनात काय शंका आहेत, काय आता परिस्थिती आहे, सध्या त्यांना काय कशाची अपेक्षा आहेत शासनाकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत एक बाबा आहेत, ते स्वतः शेतात काय काम करतात. त्यांना नेमकं विचारूया की नेमके काय परिस्थिती सध्या आहे. बाबा नमस्ते. नमस्ते. काय नाव आपलं? माझं रघुनाथ कापसे. काका आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून सध्या शासनापर्यंत ज्या काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आहेत ते विचारण्याच्या व तिथवर पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपलं वय बघता आपण तर कित्येक वजन शेती करत असाल, काय सध्या परिस्थिती शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत? आता शेतकऱ्यांना कशाचाच काही फायदा नाही किंवा काय शेतकऱ्यांनी काय करावं हा पंचायती आहे. सगळीकडनं दुष्काळ, शेतीला भाव वाढ नाही, भाव नाही, त्यामुळं शेतकऱ्यापेक्षा नोकरदार चांगले जगतात. पण शेतकऱ्यांनी कसे जगायचं आणि कसं काय करायचं, त्याचे कर्ज फिटणार, त्याचं काय होईना, आणि हे महागाई एवढी वाढल्या, शेतीत काय पिकना, आणि शेती महागाईमुळे शेतकऱ्याला परवडना. आता काय आता जूनचा 15 आला, अजून तर काय पावसाचा थेंब पडले नाही. काय इथून पुढे कशी शेती चालणार आता? कारण एक तर हंगाम पुढे चाललाय, म्हणजे किती शेतकऱ्याला किती धोक्याचा आहे आणि किती कष्टाचा आहे, आणि त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न फार मोठा आहे. काय आहे म्हणजे काय नेमकं कुठलं पीक आहे? शासनानं त्याबाबत शेतकऱ्याबाबत इतकं काय फारस लक्ष देऊन केलं नाही, किंवा ते तुमचे लागवड म्हणा, तुमचे खत म्हणा अतिशय महाग आहे, ते आता शेतकऱ्यांना परवडत नाही घालायला. आणि मग ते पिकं कशी येणार, त्याला दर काय मिळणार, आणि शेती करायलाच परवडत नाही सध्या, अशा अवस्था आहे. सध्या काय आहे की हंगाम पुढे चाललाय, जर उत्पादन पाहिजे असेल चांगलं तर त्या पद्धतीने हंगाम पण मिळाला पाहिजे. हंगाम पुढे चाललाय, पाहिजे, पाऊस येत नाही, पाणी मिळत नाही, मग शेती कशी पिकायची हा प्रश्न आहे. हा प्रश्न शासन तरी कसे कसे सोडवणार? शासनानं ह्या पद्धतीनं नियोजन करायला पाहिजे. पाणी नाही, पाण्याचं हे नियोजन करायला पाहिजे, खतांचं नियोजन करायला पाहिजे. शेतकऱ्यांना कसं परवडेल या दृष्टीनं शासनानं ते पाऊल उचललं पाहिजे. अशा पद्धतीनं नाहीतर शेती परवडणारच नाही अजिबात. सध्या शासन किंवा नेते राजकारणी हे सगळे अडकलेत, आपापले पक्ष कसा वाढेल, पक्ष कसा वाढेल आणि त्यांचं राजकारण त्यांचं कसं वाढेल हे बघतायत. पण शेतकऱ्यांच्याकडे तसा पाहिलं तर दुर्लक्षच आहे शासनाचं. त्यामुळं शेतकऱ्यांना शेती परवडणं फार अवघड झालंय. शेती परवडणं म्हणजे परवडतच नाही अजिबात. आता शासनानं जे पीक कर्ज जे आणलेलं आहे त्यामुळे शेतकरी आपण समाधानी आहात का? काय त्या अटींमुळे काय प्रॉब्लेम आहे? नाही, कर्जमुक्ती त्यांनी आणले त्याच्यामुळे काही ठराविक लोकांना ते मिळणार आहे. सगळ्यांना त्याचा काय उपयोग होणार आहे का? सगळ्या शेतकऱ्यांना ते मिळणार आहे का फायदा? त्याचा नाही मिळणार. त्यांना ज्यांना हे करावं, जे सगळेच काय त्या पात्र व कर्जाच्या ह्याच्यामध्ये पात्र असतील असं नाही. कर्जमुक्तीमध्ये काय ठराविक लोक त्यांना लाभ मिळेल, बाकीच्या लोकांना ते काही लाभ मिळणार नाही, आणि ते लोक वंचितच राहणार आहेत. सध्या आपण आता उभा राहिले, तुमचं ऊस क्षेत्र आहे. ऊसाचं क्षेत्र म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक चांगलं पीक आहे. चांगलं पीक. सध्या एक भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर, यांनी परवा एक वक्तव्य केले की ऊसाचं पीक हे लाचारीचं पीक आहे. आपण एखादा वयाचा विचार करता, आपण तर किती वर्ष शेती करताय, काय वाटतं हे सगळं ऐकून? हे ऊसाचे पीक म्हणजे लाचारीच आहे. कारण काय आहे, हे ऊस पिकवताना प्रत्येकाचं सहाय्य घ्यावं लागते, प्रत्येकाच्या मागं लागावं लागते, ऊस घालवायला मागं लागावं लागते. ऊसाचा त्या मानानेच आपल्याला दर मिळतोय. जितका खर्च आहे त्या मानानं दर मिळत नाही. आणि मग ऊसाचं शेती तरी काय फक्त पैसे आलेले तेवढे दिसतात, पण आपण खर्च केले शेतकऱ्याने किती ते शेतकऱ्याला तरी काय माहित आहे किती आपण खर्च केलाय. आणि ऊसाचे उत्पादन येण्यापेक्षा खर्च जास्त होतोय शेतीचा. काय वाटतं ऊसाचं पीक करणं गरजेचं आहे का नाही? हो, गरजेचं आहे. आता त्याशिवाय पर्याय नाही. ऊस हे नुसतं पैशाचं पीक आहे, बाकी दुसरी कुठली पीक आहेत म्हणजे आता परवडणारी? काय वाटतं तुम्ही आता एक विनंती काय कराल शासनाला? काय अजून शासनानं लक्ष घातलं पाहिजे? शासनानं या शेतकऱ्यांसाठी लक्ष घालून त्यांच्या कर्जमाफी करून सर्वांसाठी ते कर्जमाफीचा उपयोग त्यांना व्हावा,
आणि हे जे महागाई आहे जे तुमचे खताची वगैरे ही कमी झाली पाहिजे तर ती आपल्याला परवडणार आहे शेती. अशा अशा अवस्था आहे सध्या. ओके.